आंबा बागेमध्ये फुलं भरपूर आहेत, पण फळधारणा कमी होते. तर हे असं का होतंय हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यावर्षी सर्वच ठिकाणी आंब्याला खूप चांगला असा मोहर आलेला आहे, पण या फुलांचे फळात रूपांतर कमी प्रमाणात होत आहे. म्हणजेच फळं लहान असताना गळून पडत आहेत. तर या फळांचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तर यासाठी सर्वात आधी आंब्याला मोहर आल्यापासून ते फळ चांगले सेट होईपर्यंत आंबा बागेला पाणी कमी दिले पाहिजे अथवा पाणी देणे टाळले पाहिजे. तसेच या कालावधीमध्ये योग्य त्या अन्नद्रव्यांची, त्याचबरोबर बुरशीनाशकांची, तसेच गरजेनुसार कीटकनाशकांच्या फवारण्या घेणे गरजेचे आहे. यासाठी वर्षा ॲग्रो क्लिनिक आपल्याला फळधारणेसाठी काही फवारण्या सुचवत आहे आणि या फवारण्यांचे आंबा पिकाच्या फळधारणेसाठी खूप चांगले असे रिझल्ट आहेत. सदर फवारण्यामधून आंबा पिकास नैसर्गिक प्रोटीन्स, तसेच फॉस्फरस, पालाश, त्याचबरोबर झिंक, लोह, बोरॉन, कॅल्शियम, मॉलिब्डेनम या संतुलित पोषण द्रव्यांचा पुरवठा होतो. तसेच या नैसर्गिक घटकांमुळे फुलांवर परागीभवनासाठी मधमाशा सहजपणे आकर्षित होतात. त्याचबरोबर यामधून झिंकची पूर्तता झाल्यामुळे नैसर्गिक हार्मोन्स निर्मिती होते आणि त्यामुळे बाहेरून आपल्याला हार्मोन्स देण्याची काही गरज भासत नाही. तर शेतकरी बंधूंनो, दिलेल्या फवारण्यांचा वापर आपण आंबा बागेमध्ये करावा आणि याचा कमी खर्चामध्ये खूप चांगला असा फायदा आपल्या आंबा पिकास होतो. शेतकरी बंधूंनो, व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आंबा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.